मार्केटमधून सॅरेलॅक आणण्यापेक्षा बाळांना घरीच सॅरेलॅक बनवा, जे की खूप हेल्दी आणि पौष्टिक असतं। तर आज मी कानाला घरच्या घरी सॅरेलॅक बनवायचं ठरवलं, तर त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ, 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे मसूर डाळ घेतली आणि 10 ते 12 अशा प्रमाणामध्ये काजू आणि बदाम घेतले। पहिले तर दोन्ही डाळी आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि स्वच्छ कापडावर ते थोड्या वेळ बाहेर उन्हात वाळत घातले। 2 ते 3 तासानंतर ते छान असे सुकले होते। मग लगेचच मी पुढची तयारी सुरू केली आणि 1 वाटी मखाना पण मी त्यात ऍड केला। तर पहिले मी मखाना आणि काजू बदाम मंद आचेवरती थोडेसे भाजून घेतले। त्यानंतर डाळ आणि तांदूळ सुद्धा भाजून घेतले। दोन्ही छान भाजल्यानंतर थोड्या वेळ थंड करायला ठेवले आणि लगेचच मिक्सर मधून बारीक पावडर करून घेतली आणि ती एका एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवली। हे बाळासाठी बॅलन्स आणि हेल्दी सॅरेलॅक आहे। मूग आणि मसूर मधून प्रोटीन भेटतं, तसं ते पचायला पण सोपं असतं आणि तांदूळ एनर्जी देतं। काजू बदाम मध्ये हेल्दी फॅट्स असते आणि ब्रेन डेव्हलपमेंट साठी पण ते चांगलं असतं। तसेच मखानामध्ये कॅल्शियम आणि डायजेशन साठी पण ते चांगलं असतं। तर तुम्ही पण तुमच्या बाळासाठी असं हेल्दी सॅरेलॅक नक्की बनवा। नेक्स्ट व्लॉग मध्ये मी नक्की शेअर करेन की मी कानाला हे कसं देते ते। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।